महादेव भक्त असाल तर तुम्ही या प्राचीन ठिकाणावरती आल्यावर एक वेगळीच वाईब येते. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशा ठिकाणी घेऊन चाललोय ज्या ठिकाणी तुम्ही आल्यावर तुम्हाला एक वेगळीच वाईब येणार आहे. ते ठिकाण म्हणजे गिरिजा शंकरवाडी. आणि हे ठिकाण आपल्या कराडपासून फक्त आणि फक्त 15 ते 16 किलोमीटर अंतरावर आहे. इथं वर तुम्ही जात असताना निसर्गरम्य वातावरणात शेतकऱ्याच्या मातीचा आणि पक्ष्यांच्या किलबिलाटीचा आस्वाद घेत तुम्ही पोहोचू शकता. हे जे मंदिर आहे ते खूप प्राचीन आहे. आतमधील पिंड ती पण खूप अनोखी आहे आणि मंदिराशेजारी हे शेततळ आहे. मंदिराच्या पाठीमागं पवनचक्की आहेत, त्यामुळे आपण पृथ्वीवर नाही तर स्वर्गात असल्यासारखं फील होतं. आता इथं यायचं कसं ते सांगतो मी तुम्हाला. आपल्या कराडपासून 15 ते 16 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. पहिल्यांदा काय करायचं, शामगाव घाटातून गाडी सरळ वर घ्यायची. वर आल्यानंतर शामगाव लागतं. शामगाव पार करून पुढे कुर्ले लागतं. कुर्ले गावातून आत जायचं आणि जो राईट टर्न दिसेल त्या राईट टर्न वळायचं. मग पोहोचतोय आपण आपल्या गिरिजा शंकरवाडी. आणि आज तुम्ही पाहिलं आपल्या कराड तालुक्यातील गिरिजा शंकर मंदिर.